पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूचे 8 बळी गेलेले आहेत। विषारी दारूच्या प्रकरणामध्ये एकाला अटक करण्यात आली आहे, तर मृत्यूच्या घटनेनंतर आरोपी पोलिसांना शरण आलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूचे 8 बळी गेलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये एकाला अटक देखील करण्यात आलेली आहे। मृत्यूच्या घटनेनंतर आरोपी हा पोलिसांना शरण गेलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। विषारी दारूने 8 बळी घेतलेले आहेत। या प्रकरणामध्ये पोलिसांनी एकाला अटक देखील केलेली आहे, तर मृत्यूच्या घटनेनंतर हा आरोपी पोलिसांना शरण गेलेला आहे। पिंपरी चिंचवडमधली ही घटना आपण पाहतोय। विषारी दारूचे 8 बळी गेलेले आहेत आणि या प्रकरणात एकाला अटक देखील करण्यात आलेली आहे। मृत्यूच्या घटनेनंतर आरोपी पोलिसांना शरण गेलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आपण पाहतोय विषारी दारूच्या या प्रकरणामध्ये एकाला अटक देखील करण्यात आलेली आहे। पोलिसांनी या प्रकरणामध्ये आता ही कारवाई केलेली आहे। विषारी दारूने तब्बल 8 जणांचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। पिंपरी चिंचवडमधली ही घटना आपण पाहतोय आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक देखील केलेली आहे। 8 बळी गेल्याच्या नंतर या मृत्यूच्या घटनेनंतर आरोपी पोलिसांना शरण गेलेला आहे। तर या संपूर्ण प्रकरणाची आता सखोल चौकशी व्हावी अशी देखील मागणी एक प्रकारे सुरू झालेली आहे, कारण पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूचे 8 बळी गेलेले आहेत। या प्रकरणात एकाला अटक करण्यात आलेली आहे आणि मृत्यूच्या घटनेनंतर आरोपी पोलिसांना शरण गेलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आपण पाहतो विषारी दारूने 8 बळी घेतलेले आहेत आणि या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक देखील केलेली आहे। कैलास पुरी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कैलास, योगेश वानखेडे हा जो आहे तो स्वतःहून राज्य उत्पादन शुल्क विभागापुढे हजर झालेला होता। त्यानेच ही जी दारू जी आहे ती पुरवल्याची माहिती आहे। त्यानंतर त्याची चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे। पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये ज्या पद्धतीने 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्याच पद्धतीने पुण्यातही काही मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि या सर्व ठिकाणी ही जी दारू आहे ती पोहोचवण्याचं काम या योगेश वानखेडे यांनी केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। यापूर्वी त्याच्यावर विविध पोलीस स्थानकामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि सध्या त्याची चौकशी जी आहे ती केली जात आहे। नेमकी घटना काय घडलेली आहे याचा तपास जो आहे तो सुरू आहे। विषारी दारूमुळे हे संपूर्ण बळी गेलेत का, या संदर्भात काही अधिकृत माहिती आली आहे का, किंवा या संपूर्ण प्रकारात त्या दिशेने चौकशी केली जाणार आहे? सध्या अधिकृत अशी माहिती विषारी दारूमुळे हे मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती पोलिसांकडून किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलेली नाही। मात्र ज्या पद्धतीनं या मृत्यू झालेले आहेत ते पाहता विषारी दारूमुळेच हे मृत्यू झाल्याचा आरोप जे आहे ते नातेवाईकांनीही केलेला आहे आणि त्याच दृष्टीने तपास जो आहे तो सुरू आहे। निश्चितच धन्यवाद कैलास या सविस्तर माहितीसाठी। तर पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूने हे 8 बळी गेलेले आहेत, तर या मृतांच्याच नातेवाईकांच्या सोबत आमचे प्रतिनिधी कैलास यांनी संवाद साधलेला आहे। पाहूया। पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये 8 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। हे मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा पोलीस करत असले तरी मृतांच्या नातेवाईकांनी मात्र दारू पिल्यामुळेच हे मृत्यू झाल्याचे माहिती जी आहे ती दिलेली आहे। आपल्याबरोबर काही मृतांचे नातेवाईक आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल, जो मृत्यू झालेला आहे तो कोण होता, तुमचं आणि त्याचं नातं काय आहे आणि कशा पद्धतीनं त्याचा मृत्यू झालेला आहे? तो माझा भाऊ होता बाबा शेख। तो काही दारू प्यायला होता, तो पेतोच दारू, पण त्या दिवशी 26 तारखेला त्याने दारू प्यायला तर त्याला अचानकच त्रास व्हायचा सुरू झाला दिवसभर। आम्हाला कळलं की बाबा चला ऊन बी नाही म्हणून थोडा त्रास होत असेल, डोकं दुखतंय थोडं असं म्हटलं। संध्याकाळी अचानकच त्याला पूर्ण घाम सुटला, 8, 8:30, 9ला घाम सुटला म्हणून त्याला घेऊन गेलो दापोडीच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। मग ते म्हणले नाही, घेतलं नाही त्यांनी, डायरेक्ट वायसीएमला पाठवलं। वायसीएमला पाठवलं तर काय येते तर डायरेक्ट अचानकच त्याला BP जास्त झाली म्हणले डॉक्टरांनी आणि डायरेक्ट त्याचे हातपाय सगळे बेल्ट झाले, तोंडातनं सगळं फेस आला त्याच्या। तसे डॉक्टरांनी दारू पण काढली पोटातनं, 1 लिटरच्या आसपास दारू पण काढली आणि फेस बीस आला एकदम। त्याला विशेष तसं होतं की डायरेक्ट त्याला पॅरालिसचा झटकाच आला, त्यातच मृत्यू झाला। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।